नुकतीच चिरैया नावाची एक वेब सिरीज आली आहे. तिची संकल्पना मरायटल रेपशी संबंधित आहे. वेब सिरीमध्ये हेच दाखवलं गेलंय की कसं एका महिलेचं आयुष्य जातंय. हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात केसेस गेलेल्या आहेत. त्यावर जो अंतिम निकाल द्यायचा आहे त्यात अजूनही त्याला गुन्हा ठरवण्यात आलेला नाही. ही गोष्ट तर कायदा बनवणारे स्पष्ट करतायत ना. ते म्हणतायत की जर आम्ही मॅरायटल रेपला गुन्हा ठरवलं तर लग्नाची संस्था संपून जाईल. याचा अर्थ समजतोय का काय? हे या हक्कावरच आधारलेलं आहे की लग्न हे पतीचा पत्नीच्या शरीरावर असलेला मालकी हक्क आहे. भले ती घराची संस्कारी मुलगी असेल, तिला ऑल गर्ल्स स्कूलमध्ये शिकवलं गेलं, गल्लीतल्या टवाळखोरांची तिच्यावर सावलीही पडू दिली नाही, कोणत्याही अनोळखी व्यक्तीने तुला स्पर्शही करता कामा नये असं सांगितलं गेलं, आणि मग तिला एका अनोळखी व्यक्तीच्या स्वाधीन केलं गेलं सेक्ससाठी. अनोळखी माणसाने स्पर्श केला तर चालणार नाही, पण अनोळखी माणसाने सेक्स केला तर चालेल. आणि जर तो अनोळखी आहे तर सांगा, तो प्रेम काय करणार? जर तो संभोग करेल तर तो बलात्कारच असेल ना. दुसरं काय करणार सांगा? ज्याला तुम्ही ना ओळखता ना समजता, ज्याच्यासोबत तुमची चेतना कधी नाचलीच नाही, ज्याच्यासोबत पंख पसरून तुम्ही कधी उडाला नाहीत, पण तो संपर्क तर होईल, संभोग तर होईलच. कारण कायदाच सांगतो की जर संभोग नसेल तर ते लग्नच मानलं जाणार नाही. तुम्ही आधी रीतसर या गोष्टीवर घटस्फोट घेऊ शकता. तर ही गोष्ट जेव्हा महिलांना माहिती आहे तर ती आधीपासूनच माहिती आहे, ठीक आहे. आता इतकी गोष्ट स्पष्ट असूनही जर कोणी म्हणालं की अरे माझी तर फसवणूक झाली, तर ते फसवणुकीला तुम्ही स्वतः जबाबदार आहात.